जो आनंद सांगता येत नाही तोच खरा मुक्तीचा आनंद असतो. अनुभवाच्या आनंदाचं मौनात विलीन होणं. खूपच सुंदर आणि गूढ असा हा संत गोरा कुंभारांचा अभंग आहे. चला अभंग पाहूया. मुकिया साखर चाखाया दिधली, बोलत हे बोली बोलवेना, तो काय शब्द खुंटला अनुवाद. आपुला आनंद आधाराया, आनंदी आनंद गिळूनी राहणे, आखंडित होणे न होतिया, म्हणे गोरा कुंभार जीवनमुक्त होणे. जग हे करणे शहाणे बापा. चला अभंगाचा ओळीवार भावार्थ पाहूयात. एक मुकिया साखर चाखाया दिधली, बोलत हे बोली बोलवेना. अर्थ, जसं मुकी माणूस साखर चाखतो पण तिची गोडी सांगू शकत नाही, तसाच हा आत्मानंद अनुभवता येतो पण शब्दात सांगता येत नाही. दोन तो काय शब्द खुंटला अनुवाद. आपुला आनंद आधाराया. अर्थ, त्या अनुभवाचं भाषांतर करायला कोणतेही शब्द अपुरे पडतात. आनंद स्वतःचा आधार बनतो, शब्द तिथे थांबतात. 3 आनंदी आनंद गिळूनी राहणे, अखंडित होणे न होतिया. अर्थ, भक्त त्या आनंदात इतका तल्लीन होतो की आनंदातच आनंद विरघळतो. तेथे भेद नाही, खंड नाही, फक्त अखंड आनंद उरतो. 4 म्हणे गोरा कुंभार जीवनमुक्त होणे, जग हे करणे शहाण्या बापा. अर्थ, गोरा कुंभार म्हणतात या अवस्थेतच जीवनमुक्ती मिळते, जगात राहून व्यवहार करत. असा अनुभव घेणं हेच खऱ्या अर्थाने शहाणपण आहे. या अभंगात संत गोरा कुंभार सांगतात, खरा आत्मानंद हा मुका आहे. तो अनुभवता येतो पण सांगता येत नाही. जो त्या आनंदात स्थिर होतो तो जगात राहूनही मुक्त होतो. त्यालाच म्हणतात जीवनमुक्त. ही मुक्ती संन्यासात नाही तर जागृत जीवनात आहे. श्री राम कृष्ण हरी पांडुरंग हरी.